कधी-कधी ना आपल्याला एखाद्या व्यक्तीला फक्त बघून किंवा ऐकून पॉझिटिव्हिटी मिळते किंवा एखाद्या व्यक्तीकडून निगेटिव्ह वाइब्स मिळतात. म्हणजे कसं असतं ना, आपल्या सगळ्यांनाच पॉझिटिव्हिटी हवी असते, कारण की आपल्याला खुश राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. आता आपल्याला पॉझिटिव्ह वाइब्स मिळाल्या किंवा निगेटिव्ह हे कसं कळतं, तर ते आपल्या मनाला कळतं. म्हणूनच माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, जसं आपल्या घराला खिडक्या दारं असतात ना, तर तशीच आपल्या मनाला सुद्धा असतात. आपण त्यातून नेहमी बाहेर डोकावत असतो आणि खूप साऱ्या गोष्टी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यातली कुठली गोष्ट घ्यायची हे आपण ठरवायचं. म्हणजे बघा, ही माझ्या किचनची खिडकी आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या खिडकीतून काय दिसते, आज तर चिवताई आली. इतकं छान फ्रेश वाटते ना सकाळ सकाळी. त्या आपल्या घराच्या खिडक्यांमधून खूप काही दिसत असतं, पण आपल्याला काय बघायचं हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे बघा, आता मला इथून काय बघायचंय, तर मी इथं झाडं लावली आहे. सुंदर झाडांमुळे, फुलांमुळे पक्षी सुद्धा येतात आणि त्यामुळं आपोआपच आपल्या मनाला एक प्रसन्नता मिळते, फ्रेशनेस वाटतो, एक पॉझिटिव्हिटी मिळते. तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं की बाहेरून लोक काहीही देत असली ना, तरी आपण काय घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. चला, तर या विषयावर आपण पुढे बोलणारच आहोत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. हाय, नमस्कार. तर आज आहे संडे, रविवार, सुट्टीचा दिवस. खरं तर मी ना रविवारी काहीच कधी शूट करत नाही, कारण तो माझा सुद्धा सुट्टीचा दिवस असतो. म्हणजे फक्त शूटसाठी किंवा सकाळी जे चालायला वगैरे जाते किंवा योगा व्यायाम काहीच करत नाही मी या दिवशी. कारण आपल्याला प्रत्येकालाच ना थोडंसं स्लो डाऊन व्हायची गरज असते. म्हणजे आपण आठवडाभर तर पळतच असतो. आपली लाईफस्टाईलच आता अशी आहे की आपलं खूप धावपळ चालू असते. म्हणजे खरं सांगायचं तर रविवारी गृहिणीला जास्तीच कामं असतात, म्हणून मी बाकीची काही कामं अजून ओढवून घेत नाही. आज ना नाश्त्याला सुद्धा दिली आहे सुट्टी. फक्त चहा टोस्ट एवढाच नाश्ता आहे. त्याचं कारण म्हणजे आज मी बनवणार आहे काही स्पेशल चिकन वडे. आणि जेव्हा असं हेवी काहीतरी करायचं असतं ना, तर तेव्हा नाश्ता स्किप केला की लवकर जेवण सुद्धा बनतं. आणि मग सतत आपण जे ओट्याच्या इथं उभं राहत असतो, त्यामुळे खूप पाय सुद्धा दुखून येत असतात ना. हे सगळंच करायचं म्हटलं की खूप थकायला होतं, त्यामुळे हा आजचा शॉर्टकट मारलेला आहे. चला, तर आजचा स्वयंपाक करत करत आपण निगेटिव्हिटीवर कशी मात करायची किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्ह लोक असतात ना, तर त्यांना कसं फेस करायचं, त्यांना आपल्या आयुष्यातून कसं दूर करायचं याच्यावरती बोलूया. तर मला खूप साऱ्या कमेंट्स असतात की ताई, तुझ्याकडून खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशी मॅनेज करतेस हे सांग. बघा, कसं असतं ना, कुणाचंच आयुष्य हे सोपं नसतं, सरधोपट नसतं. प्रत्येकालाच काही ना काहीतरी बरे वाईट अनुभव हे आयुष्यात आलेले असतात आणि मला तर जरा जास्तीच. बऱ्याच गोष्टी मी तुमच्या शेअर करणार आहे. तर त्यातलं एक टेक्निक आहे जे मी एका योगा क्लासला गेलेली, म्हणजे श्री श्री रविशंकरजींच्या योगा क्लासला जेव्हा मी जात होते ना, जेव्हा आपल्या मनामध्ये असे निगेटिव्ह विचार येत असतात, तेव्हा ते बाहेर कसे टाकायचे किंवा आपल्याला त्रास देणारे जे निगेटिव्ह लोक असतात. म्हणजे कधी कधी ना बघा, लोक उगाचच आपल्याला टेन्शन देण्याचं काम करत असतात आणि मग आपल्या डोक्यामध्ये सतत तोच विचार चालू असतो त्याच लोकांचा, आणि सतत तोच विचार करत राहिल्यामुळे आपल्याला बाकीचं काही सुचत नाही. त्यामुळे आपली खूप चिडचिड सुद्धा होते आणि आपलं मन अस्थिर होऊन जातं, आणि हेच तर त्या लोकांना हवं असतं. अशा वेळेला काय करायला हवं हे ते टेक्निक शिकवतं. म्हणजे मला तरी आवडलं ते, मी तुम्हाला पुढे शेअर करेनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, अनुभवातून माणूस खूप शिकत जातो. म्हणजे बघा, जसं की पाण्यात पडलं ना, आपल्याला पोहायला येत नसलं तरी आपण जसे हातपाय हलवून बाहेर यायचा प्रयत्न करतो ना, तसंच खूप साऱ्या निगेटिव्ह विचारांचा गोंधळ जर झालेला असेल, तर आपण आपोआपच यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला लागतो. सो मगाशी जसं मी म्हटलं की माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ना ऑन ऑफ होता आलं पाहिजे. ते सहजासहजी नाही जमत. थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते, थोडासा वेळ द्यायला लागतो आणि वाटतं तेवढं पण सोपं नसतं ते. पण खूप वेळा तरी जवळचीच लोक असतात आणि अशा वेळेला ना आपल्याला थोडीशी मोटिवेशनची गरज असते. म्हणजे सांगू का, मोटिवेशनची गरज आपल्या प्रत्येकालाच असते, अगदी मला सुद्धा असते. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक सामान्य गृहिणी. कोणाकोणाला वाटतं की गृहिणींना मोटिवेशनची काय गरज. खरं तर ना, मोटिवेशन हा शब्द आपण पूर्वी फक्त अभ्यासाच्या बाबतीत वापरला जायचा. आताची लाईफस्टाईल किंवा आताचं जग असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मोटिवेशनची गरज असते. अगदी घरातील कामं जरी करायची म्हटली ना, तरी सुद्धा आपल्याला थोडंसं मोटिवेट व्हायला लागतं. आणि त्यावर एकच उपाय म्हणजे जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी आपल्याला देतील अशा लोकांमध्ये राहणे किंवा अशा गोष्टी वाचणे, ऐकणे. म्हणजे आपल्याला तेवढं तर समजतच असतं की कोणत्या गोष्टी पाहिल्याने, केल्याने आपल्याला पॉझिटिव्ह फील होतंय. आता आपण फक्त आपल्या आयुष्याबद्दल विचार करणारे असतो, त्यामुळं इतरांचं काय चाललंय याकडे फारसं आपण लक्ष देत नसतो. पण काही लोक असे असतात की ज्यांना इतरांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये वाकून बघायची, उगाचच त्यांना त्रास देण्याची सवय असते. कारण अशा लोकांना फारशी कामं नसतात, त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काही पडलेली नसते. तर कधी कधी आश्चर्य वाटतं की लोकांना एवढा वेळ कसा मिळतो दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा अशा लोकांना दूर कसं ठेवायचं याच्यावरती विचार केला तर आपलं आयुष्य आनंदी होऊ शकतं. पण त्याचं काय माहितीये का, आपण जर त्याच गोष्टीचा विचार करत बसलो ना, तर जास्ती त्याचा त्रास होतो. मग काय करायचं, स्वतःला बिझी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे असं म्हणतात ना, जो अपने काम में व्यस्त है, जीवन उसी का मस्त है. कारण मनामध्ये विचार कधी येतात सांगा, जेव्हा आपण रिकामे बसलेलो असतो ना, तेव्हा जास्तीत जास्त विचार मनामध्ये येत असतात.
आणि म्हणूनच या मनाला जर बिझी ठेवायचं असेल तर काही ना काहीतरी काम हे करावंच लागतं. तेवढा वेळच नाही मिळत अशा गोष्टींचा विचार करायला. फक्त काम करणे एवढंच आहे का? तर नाही, तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी विचार करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून काय हवंय यावरती फोकस करायचा. आणि निगेटिव्ह लोकांचा म्हणाल तर अशी लोक कधीच सुधारणार नसतात. त्यांना सुधारायच्या फंदात सुद्धा पडायचं नाही. तर शक्य होईल तोपर्यंत आपण अशा लोकांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा अशा लोकांच्या वागण्याचा, बोलण्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही असं त्या लोकांना दिसतं ना, तेव्हा ते असं वागणं आपोआप बंद करतात. त्या निगेटिव्हिटी काय फक्त इतरांकडूनच मिळते का? तर असं नाही. आपल्या मनामध्ये सुद्धा खूप विचारांचे म्हणजे निगेटिव्ह विचारांची गर्दी असते. तर आता या विचारांना कसं बाहेर ठेवायचं? म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्याला खूप सारे त्रास होत असतात, शारीरिक त्रास होत असतात, मानसिक त्रास होत असतात. पण आपण जेव्हा अशा गोष्टींचा विचार करत राहतो ना, तर त्या गोष्टी काही कमी होत नाहीत, ते त्रास काही कमी होत नाही, तर आपल्याला त्याची तीव्रता जास्तीच वाटत राहते. म्हणजे त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून थोडंसं आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी तुम्हाला ना थोडंसं बाहेर हे पडावंच लागेल. कारण घरात सतत एकटंच बसून राहिल्यामुळे आहे ना त्याच विचारांची खूप गर्दी होऊन जाते. थोडंसं बाहेर फिरून आलं ना तरी आपल्याला खूप मोकळं असं वाटतं. म्हणजे 1-2 दिवसाची सुट्टी घ्या, कुठेतरी बाहेर फिरायला जा, निसर्गामध्ये जा. थोडंसं आपलं जे रुटीन असतं ना तर ते चेंज करायचं. आता काही जणी म्हणतील की आम्हाला नाही मिळत असं बाहेर जायला. तर जे काहीतरी शक्य असेल ना, जे शक्य असेल तर ते करायचं. फक्त इतरांची कंपॅरिझन नाही करायची. कारण तुम्ही जेव्हा इतरांची कंपॅरिझन स्वतःच्या आयुष्याची करत असताना तर तेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखत असता, इतरांना श्रेष्ठ. मग तसाच मेसेज आहे तो युनिव्हर्समध्ये जातो आणि म्हणून तुम्हाला तसेच रिटर्न मिळतात. आणि हा पॉवर ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. तुम्हाला स्वतःला काय बनायचंय, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला काय हवंय हे मॅनिफेस्ट करा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि मग बघा आयुष्यामध्ये किती चेंज होत होते. तर आता तुमच्याशी गप्पा मारत स्वयंपाक सगळा झालेला आहे. तर याची रेसिपी सांगणार नाही कारण खूप रात्री मी ती शेअर केलेली आहे. तर आता संडे आहे आणि संध्याकाळी बाहेर चालली आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर केलेलं की मी खूपशे किचन मधल्या गोष्टी आहेत ना तर त्या डिक्लटर केलेल्या. ही काही भांडी आहेत तर ती मी आता घेऊन चालली आहे आणि त्या देऊन एक दुसरा तवा वगैरे काहीतरी घेणार आहे. कारण खराब जरी झाली असली ना तरी ती रिसायकल होऊ शकतात. चला तर आता निगेटिव्हिटीवर कशी मात करायची किंवा निगेटिव्ह विचार मनातून बाहेर कसे टाकायचे किंवा बाहेर कसे काढायचे याचं एक टेक्निक आहे. तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं तर ना आपण जेव्हा प्राणायाम करतो ना तेव्हा आपोआप आपलं मन आहे ते शांत होण्यास मदत होत असते. म्हणजे अगदी 10 मिनिटं जरी आपण मेडिटेशन केलं किंवा प्राणायामचा सराव जर आपल्याला असेल ना तर आपलं मन ना शांत होण्यास खूप मदत होते. तर कधी कधी आपण एकटेच विचार करत बसलेलो असतो ना तर अशी एक नॅचरल आपली एक प्रतिक्रिया नाही म्हणता येणार की आपण असं करतो हे बघा, असं होतं की नाही, त्याला आपण काय म्हणतो, निश्वास सोडणे. म्हणजे काय की आपण जे काही विचार करत असतो ना तेव्हा आपण हा जो दीर्घ श्वास असा सोडतो ना तर त्या श्वासाबरोबर ते विचारही निघून जात असतात, अशी एक भावना असते. म्हणजे दीर्घ श्वास घेणे याला जसं महत्त्व आहे तसं दीर्घ श्वास सोडणे याला सुद्धा महत्त्व आहे. चला तर आता जे टेक्निक मी योगा क्लासमध्ये शिकलेले, हे मी शोधून काढलेलं नाही आहे, तर हे मी योगा क्लासमधून शिकली आहे. तर म्हटलं ते तुमच्या शेअर करूया. आता म्हणजे या गोष्टीला झाली 6-7 तरी वर्ष झाली. तर म्हटलं या गोष्टीचा तुम्हाला सुद्धा फायदा होऊ शकतो तर ते तुमच्या शेअर करूयात. तर चला, ॲक्च्युली काय असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणजे आपल्याला त्रास देणारी जी व्यक्ती असते तिच्याबद्दल आपण सतत विचार करत असतो. म्हणजे ती व्यक्ती इथे असते किंवा व्यक्तीच कशाला आपल्याला त्रासदायक जे विचार असतात ना तर ते सुद्धा इथे असतात. तर ते कसे दूर करायचे, तर काय करायचं की ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय ती विचार इथे आणायचे, डोळे बंद करायचे आणि पुढे काय करायचं ते सांगते. तर आपण फक्त ती गोष्ट किंवा ती विचार तर ते इथून काढून टाकायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे इथून आणि श्वास सोडायचा आहे, असं 3 वेळा करायचं. त्या श्वासाबरोबर जे आपल्या मनातील निगेटिव्ह विचार असतील तर ते सोडून द्यायचे आहेत. तर हे ते टेक्निक आहे त्या योगा क्लासमध्ये शिकवलेलं. तर तेव्हा खरंच मला खूप गरज होती म्हणूनच मी तो योगा क्लास जॉईन केलेला. आणि त्याच्यानंतर म्हणजे फक्त याच गोष्टींनी नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण प्राणायाम करायला पाहिजे, स्वतःला पॉझिटिव्ह विचार द्यायला पाहिजे आहेत, पॉझिटिव्ह विचारांच्या लोकांमध्ये राहायला पाहिजे आहेत, नेहमी पॉझिटिव्ह विचार ऐकायला पाहिजे आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला जशी निगेटिव्हिटी नको असते तसंच इतरांना सुद्धा आपल्याकडून पॉझिटिव्हिटीच मिळायला पाहिजे. त्यामुळे आपण सतत स्वतःविषयी, इतरांविषयी सुद्धा नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे. तरच आपण ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती कॅरी करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल
त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी बेल बटन आहे ते प्रेस करा आणि जिथं ऑल लिहिलेलं आहे ना ते प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकत असते, अपलोड करत असते, ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी म्हणत असतात की तुम्ही कधी व्हिडिओ टाकता हे समजत नाही, तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.